सर्वांना वाटत असं की गुलाल का बरं आहे, वाढदिवस सरांचा गुलाल प्रवीण पेठेवर का बरं. तर एक बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये एक सैनिक 23 वर्ष नोकरी करून आज वर्धेमध्ये त्यांनी पदार्पण केलं. त्याच्या मिरवणुकीमध्ये होतो आणि त्या कार्यक्रमातून इथे आलो, पण चेहरा धुवायचा संधी भेटली नाही, म्हणून हा गुलाल आहे. खूप जण प्रश्न करत होते. तर कराडे सरांचा मी रिस्पेक्ट पहिल्यापासून करतो. मी बॉर्डरवरून जेव्हा आलो मला आठवते सरांचं एक छोटंसं ऑफिस होतं. मी व्हायरल होते सर, अध्यात्मवासामध्ये होते. तर मी सरांना भेटलो, सरांनी तेव्हाही मला गायडन्स केलं आणि त्यांचे पुस्तकं वगैरे मला दिले होते, ते पूर्ण मी वाचले. त्याच्यानंतर सतत मी सरांच्या संपर्कामध्ये होतो आणि असं म्हणतं की ह्या जीवनामध्ये बिना मेहनतचं काहीच भेटत नसते आणि ते स्किल प्रत्येकाला नसते. त्यांच्याजवळ जे स्किल आहे, कोणी म्हणेल की मी कॉपी पेस्ट करतो, ते पॉसिबल नाही आहे. तुम्हाला तुमचं स्किल ओळखता आलं पाहिजे आणि त्याला तुम्हाला वर्क करता आलं पाहिजे, तेव्हाच तुम्ही ते टार्गेट पूर्ण करू शकता. सरांनी सांगितलं म्हणून तो विषय काढला. तर सरांना मी खरं मनापासून शुभेच्छा देतो. आता जवान डिफेन्स अँड फोर्स करिअर अकॅडमी करणं. माझे विक्रम भांडवलकर सर इथे आहे, जे की माजी सैनिक आहे आणि ज्यांनी संयुक्त राष्ट्रामध्ये आपली सेवा दिली आहे आणि BSFच्या ट्रेनिंग अकॅडमीमध्ये ते इन्स्ट्रक्टर आलेले आहे. त्याचप्रमाणे आकाश मांजरे सर माझ्यासोबत आहे, ज्यांनी की आर्मीचा PTI कोर्स केलेला आहे आणि जीवन रक्षक तज्ञ कोर्स डिझास्टर मॅनेजमेंट महाराष्ट्र सरकारचा त्यांनी केलेला आहे. अशी माझी एक टीम आहे आणि माझा जो प्रकल्प आहे सर, हा माझा प्रोफेशन किंवा बिझनेस नाही आहे सर, हा माझा एक सामाजिक प्रकल्प आहे आणि हे लोक मला साथ देतात. म्हणून जे इकॉनॉमिकल वीक मुलं आहे किंवा जे गरजूवंत आहे त्यांना मी माझ्या प्रशिक्षण केंद्रामध्ये माझं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत राहिला. सरांचा विषय, सर आपल्या ह्या देशाची संपत्ती आहे. नितेश कराडे सर हे आपल्या भारत देशाची एक संपत्ती आहे. तर संपत्ती आहे का बरं? कारण देश जो आपला कल्चर आहे, संस्कृती आहे, जे संविधान आहे, जे मूल्य आहे, ते सध्या वर्तमान काळामध्ये रसातळाला गेलेले आहे किंवा त्याला रसातळाला जाण्याचा एक उपक्रम या देशामध्ये चालू आहे. तर ते संविधान जिवंत ठेवण्याचं काम कराडे सर करतात. म्हणून अशा संविधानाच्या रक्षक व्यक्तीला मी मनापासून सॅल्यूट करतो. कारण सैनिक हा बॉर्डरची रक्षा करतो, पण संविधानाचं जो रक्षण करतो, ज्याचा प्रसार करतो, तो ह्या भारताचं संरक्षण करतात, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी सर आतापर्यंत तुमच्या प्रत्येक पॉझिटिव्ह सामाजिक देशाच्या कामामध्ये सहयोग देत राहिलो. भविष्यात पण मला जितकं शक्य आणि तुम्ही 24 घंटे मला केव्हाही कॉल कराल तर मी कधी पण सरांसाठी तत्पर आहे. कारण मी बोनस लाईफ जगत आहे. मी बॉर्डरवर शहीद झालेला व्यक्ती आहे. माझ्यासोबतचा कोणी व्यक्ती समुद्रात बुडाला, कोणाला गोडी लागली, कोणी बॉम्ब ब्लास्ट मध्ये गेला, पण मला परमेश्वराने वापस पाठवलं. तर मी असं समजतो की मी बोनस लाईफ जगत आहे आणि ती बोनस लाईफ समाजासाठी, देशासाठी समर्पित करण्याचा मी स्वतःसोबत एक निश्चय केलेला आहे आणि आपण सर्वांच्या सहयोगाने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत राहील. पुनश्च नितेश कराडे सरांना परमेश्वर दीर्घ आयु दो, कारण अशा लोकांची समाजाला गरज आहे. आपल्या समोर अन्याय होतो, कोणीच आवाज उचलत नाही, इकडे वळून जातो, पण हा व्यक्ती त्याच्यावर बोलतो. त्याला माहित आहे की वर्तमान शासन काही कारवाई करू शकते, असं होऊ शकते, तरी पण तो बिनधास्तपणे त्याच्यावर आवाज उठवतो. अशा व्यक्तीला कंधे से कंधे मिला के चलना हम सभी का फर्ज है. धन्यवाद सर, पुन्हा वाढदिवसाच्या शुभेच्छा. जय हिंद.